नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आज मी घरचं काम करताना तुम्हाला मोबाईल बद्दल थोडंसं सांगणार आहे. आजच्या काळात मोबाईल आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. मोबाईलमुळे आपली अनेक कामे सोपी झाली आहेत. उदाहरणार्थ, एखादी माहिती हवी असेल तर आपण लगेच मोबाईलवर शोधू शकतो. ऑनलाईन पेमेंट करता येते, जवळच्या व्यक्तींशी बोलता येते आणि नवीन गोष्टी शिकता येतात. मैत्रिणींना स्वयंपाकाच्या नवीन रेसिपी असतील, घरगुती टिप्स असतील किंवा एखादी नवीन कला शिकायची असेल तर मोबाईलमुळे आपल्याला खूप माहिती मिळते. म्हणजे मोबाईलचा योग्य वापर केला तर नक्कीच उपयोगी आहे. पण जसं प्रत्येक गोष्टीचा योग्य वापर महत्त्वाचा असतो तसाच मोबाईलचाही आहे. मैत्रिणींनो, मोबाईलचा वापर गरजेपेक्षा जास्त झाला तर आपला बराच वेळ नकळत त्यात जातो. आपण फक्त 2 मिनिटांसाठी मोबाईल हातात घेतो आणि पाहता पाहता बराच वेळ निघून जातो. त्यामुळे घरातील काम अर्धवट राहू शकतात आणि आपल्या वेळेचं नियोजन बिघडू शकतं. म्हणून माझ्या मते घरचं काम करताना गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरावा आणि बाकीचा वेळ मोबाईल बाजूला ठेवला तरी कामावर जास्त लक्ष देता येतं. मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करायची गरज नाही, फक्त त्याचा वापर आपल्या गरजेनुसार आणि योग्य वेळेस केला पाहिजे. आपण मोबाईलचा वापर आपल्यासाठी करायचा, पण आपला वेळ पूर्णपणे मोबाईलच्या हातात द्यायचा नाही. घरकाम करताना मोबाईल बाजूला ठेवला की एक फायदा असा होतो की आपण कामात पूर्णपणे लक्ष देऊ शकतो. भांडी घासत असू, स्वयंपाक करत असू किंवा घरची साफसफाई करत असू, काम व्यवस्थित आणि शांतपणे करता येते आणि काम पूर्ण झाल्यावर मनालाही खूप समाधान मिळते. म्हणून मैत्रिणींनो, मोबाईल हा वाईटही नाही आणि चांगलाही नाही. आपण त्याचा वापर कसा करतो हे महत्त्वाचं आहे. गरजेपुरता मोबाईलचा वापर करा, नवीन गोष्टी शिका, उपयोगाची माहिती घ्या आणि उरलेले वेळ आपल्या घराला, आपल्या कामाला आणि स्वतःच्या आवडीला वेळ द्या. आज घरकाम करता करता एवढंच तुम्हाला सांगायचं वाटलं मला की तुम्हाला मोबाईलचा सर्वात चांगला उपयोग कोणता वाटतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता माझी रांगोळी, देवपूजा झाली तर आता मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर सगळ्या भाजीची तयारी केली. तर मी आज भाजी बनवणार आहे कोबीची. अगोदर तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, टोमॅटो ते टाकलं, मिरची टाकली. ते चांगलं परतलं की मी त्याच्यामध्ये कोबी टाकला, तर उभा कोबी कट करून टाकला. त्यानंतर त्यात मीठ टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये बघा अर्धा पॅकेट मी मॅगी मसाला टाकला आणि मिक्स करून चांगली भाजी अशी बनवली. त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि झाकून ठेवलं. नंतर यांना ड्युटीला जायचं होतं लवकर, त्यासाठी चपात्या बनवल्या. आता मैत्रिणींनो, जर तुम्हाला या ठिकाणी जर वाटलं की मोबाईलचे असे गाणे ते ऐकायचे, सकाळ सकाळ तुम्ही देवाचे गाणे लावू शकता, पॉझिटिव्ह विचार ऐकू शकता किंवा भजन कीर्तन भरपूर सारे ऑप्शन्स आहेत यूट्यूबवरती, ते ऐकू शकता. तर तुम्ही असा वापर करू शकता मोबाईलचा. आपलं मनही प्रसन्न राहतं, देवाचे गाणे ऐकत ऐकत आपला स्वयंपाकही होतो, मनाला एक वेगळाच आनंद भेटतो. तर मोबाईलला हात न लावता आपण असं करू शकतो. तर त्यात आपला वेळही वाचतो आणि आपलं कामही फास्ट होतं. तर देवाचे गाणे ते ऐकताना तर तुम्ही असं करून बघा. आता माझा स्वयंपाक ते सगळा झाला. नंतर मी आज केस धुतले होते ना, तर केस माझे ओले होते, त्यामुळे मी पुसण्यासाठी आले आणि व्यवस्थित सुकवून घेत असते. कारण की असे जर ओले केस ठेवले तर मग त्यात कोंडा होऊ शकतो. तर त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित असे मी केस बांधून घेतले. त्यानंतर इथं गार्डनमध्ये आले तर बघा, इथं बाल्कनीमध्ये तर इथं बघा एकदम छान आलेले आहे शंकर पार्वतीचे फुलं. तर ते मी काढले, एकदम मस्त आलेले आहेत लाल कलरचे. ते सगळे तोडून घेतले. तर तुम्ही बघू शकता, हे बघा चंगू मंगू इथं बसलेत कुत्रे.
त्यांना असं हलवत असते. तर इथं आले आणि देवपूजा करायला लागले. तर देवपूजा माझी सगळी झाली. देवापुढे रांगोळी काढली. आता मैत्रिणींनो, मी कसा मोबाईलचा वापर करते सकाळ सकाळ तर तुम्हाला सांगते. तर मी सकाळी लवकर उठून घेत असते. नंतर उठल्यानंतर मी पहिल्यांदा गणपती स्तोत्र लावून देत असते मोबाईलवरती आणि सगळं काम करून घेत असते. मी जरी नाही लावलं तर आमच्या घरातले सगळे असे देवाचे गाणे लावतात, त्यांना आवडतात. मग आमचं घरही प्रसन्न राहतं आणि मला बी खूप छान वाटतं. तर तसं मी काम करत असते मोबाईलला न हात लावता. तर हे बघा, माझं सगळं आवरून झालं. नंतर मी तर कपडे धुवायला आले. कपडे अगोदर मी काय करत असते, पाण्यामध्ये भिजवून घेत असते निरमा पावडर टाकून. पांढरे कपडे एका साईडला ठेवले आणि दुसरे कलरचे एका साईडला ठेवून भिजू घातले. आता हे सगळं काम माझं सकाळी 7 ते 11 पर्यंत सगळं झालं. रांगोळी काढण्यापासून कपडे धुण्यापासून माझं सगळं बाकीचं काम झालं. तर तुम्हीही असंच करत जावं मैत्रिणींनो. आता कपडे भिजल्यानंतर लगेच मी कपडे धुवून घेतले. आता माझे कपडे सगळे झालेले आहेत धुवून. आता मी सुकवण्यासाठी वरती टेरेसवरती जाते. आज पावसाचं वातावरण आहे, काय माहिती पाऊस येतो का काय, पण तरी कपडे टाकले टेरेसवरती. तर तुम्ही बघू शकता वारं खूप जास्त सुटलेलं आहे. तर मैत्रिणींनो, मोबाईल सकाळ सकाळ न घेता आपण जर असे पटपट कामं केले तर आपले नक्कीच कामे होतील आणि उरलेल्या वेळेमध्ये आपण बरेच कामे बाकीचे करू शकता किंवा आपल्या आवडीला वेळ देऊ शकता. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही बाकीच्या वेळेस करू शकता किंवा आपल्या स्वतःची काळजी घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.